कृष्ण हरी रूप पाहता लोचने 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 रूप पाहता विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
भावाची पाहे जोडी भावाची अंतरी पाहे जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची अंतरी घेतो पाहे जोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा सोयरा देव सोयरा देव सोयरा आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळे श्रंगारावे निर्मळे श्रंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा म्हणे जे विसवे प्रेम द्यावे प्रीतीचे प्रेम द्यावे प्रीतीचे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा सोयरा देव सोयरा देव सोयरा विठोबार कुमाये विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी अंतरीची
सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानी मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन सरे चरण संताजिया सरे चरण संताजिया सरे चरण संताजिया संताचे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत काय माझी वाणी मानिल संतासे रंजवू चित्तासे आपोलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या नमिला गणपती माऊली सारजा आता गुरु राजा दंडवत गुरु राया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती विठ्ठला अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जेवी सवे तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा घेता रोकडियाचे नाव घेता रोकडियाचे नाव रोकडियाचे नाव पुरते सर्व काम पुरते सर्व काम मन होय
अखंड हरिनाम सप्ताह जरा विको कमी करायचं. परिसरातील गुणीजन, गायक, वादक, टाळकरी, माळकरी, वारकरी, मृदंगाचार्य, साऊंड सिस्टम, आर्थिक देणगीदाते, अन्नदाते या सर्वांच्या सहकार्यातून चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची 6व्या दिवसाची सेवा जी तुमच्या सर्वांच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेली आहे, त्यानिमित्ताने घेतलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराय यांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या स्वभावाचं वर्णन करतात. विठ्ठल महाराज म्हणतात, भगवान परमात्मा तुमच्या अंतकरणातलं बघतो, तुमचा भाव बघतो, तुमची श्रद्धा पाहतो, तुमची निष्ठा पाहतो. अंतकरणामध्ये भगवंताविषयी तुमच्या अंतकरणात किती दृढ भाव आहे तो आतलं पाहतो महाराज. अंतरीची घेतो गोडी, अंतकरणातली गोडी तो पाहतो. पाहे जोडी भावाची, किती भाव आहे तुमच्या अंतकरणामध्ये. आणि एकदा का तुमच्या अंतकरणातला भाव, तुमच्या अंतकरणातली श्रद्धा, तुमच्या अंतकरणातली निष्ठा एकदा देवाने पारखली ना, देव तुमचा पाहुणाच होतो महाराज. देव सोयरा, देव सोयरा. तुम्ही जर भगवंतासाठी दीन झालो, देव सोयरा दिनाचा दीन व्हावं. एकदा का देव तुमचा पाहुणा झाला, स्वतःचं वैभव देतो महाराज त्याला. स्वतःच्या वैभवाचा श्रंगार त्याला श्रंगारित करतो स्वतःच्या वैभवाने. आपुल्याचं वैभवे स्वतःच्या वैभवाने श्रंगारावे निर्मळे. निर्मळ वैभव आहे देवाचं. काय करतो आणखीन परमात्मा? म्हणजे तुमच्या सोबत बसून जेही तुमच्या जवळ खाण्यासाठी असेल ते खातो महाराज. तुका म्हणे जेवी सवे, सोबत बसून जेवण करतो तुमच्या. प्रेम द्यावे प्रीतीचे, तुम्ही फक्त भगवंताला प्रेम द्या, भगवंताला निश्चिम भाव अर्पण करा. असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल खूप परमार्थ वाढला महाराज, पुष्कळ परमार्थ वाढला. आत्ताच आमच्या महाराजांनी सांगितलेलं आहे की 2-2 वेळेस पंक्ती आहेत महाराज, 2 टाइम. हो ना, पूर्ण गावाला म्हणले. नाही नाही, एकाच नाही, 2-2 गावला आहेत म्हणले, बाजूच्याही गावला. वा, सगळ्यात श्रेष्ठ आहे महाराज. लेने को हरि नाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डूबने को अभिमान. लेने को हरि नाम, फक्त भगवंताचं नाम आणि अन्नदान. कलियुगामध्ये हे 2च श्रेष्ठ आहेत महाराज. हे 2च तुम्हाला तारू शकतात, अन्नदान आणि भगवंताचं नाम. याच्याशिवाय कलियुगामध्ये
दुसरे साधन काम करू शकत नाहीत. नाही, कलो नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरन्यता. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एक केवलम. फक्त भगवंताचं नामच एक कलियुगामध्ये तुम्हाला तारू शकतं, बाकी काहीच नाही. परमार्थ वाढावाही, वाढवण्यासाठी तर सगळ्या संतांनी प्रयत्न केलेले आहेत. मौली ज्ञानोबारायांनी, नाथबाबांनी, नामदेवरायांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी, अलीकडे आमच्या श्रीगुरु मोतीराम महाराजांनी, गुरुवर्य मारोतराव महाराजांनी परमार्थ वाढवण्यासाठी प्रयत्न केला, वाढलाही. आमचे हरिभक्त परायण आदरणीय परमपूज्य माधव महाराज, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्संग तुमचा चालू आहे. काहीच कमी नाही. छोटं रोप आहे लावलेलं. गेनु गेला गगनावरी त्याचा येनु गेला गगनावरी त्याचा येनु गेला गगनावरी त्याचा येनु गेला. त्याचा वेलू गेला गगनावरी. येऊलेशे रोप, छोटच रोप होत की मोठं झालं महाराज. खूप सत्संग मोठा झाला, वाढावा. वाढवण्यासाठी तर सगळे संत प्रयत्न करतात. परमार्थ पुष्कळ होऊ लागलेला आहे. पुष्कळ परमार्थ झाला. निक्का परमार्थ करावा. थोडे परीने रे आवीट ते घ्यावे खरे. थोडे परीने रे आवीट ते घ्यावे खरे. थोडं घेत राहू महाराज. अवीट असणार आमच्या भगवंताचं नाम आहे. निरय निक्क आहे. निक्क घ्यावं. भगवंताचं नाम हे शुद्ध आहे. भगवंताचं नाम हे पवित्र आहे. काय खूप मोठं आहे असं नाही महाराज. दोची अक्षराचे काम, दोनच अक्षर आहेत. मुकी म्हणा राम राम. थोडं जास्त आहे का काही? थोडंच आहे की. निक्क आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे. खूप बोलण्यापेक्षा थोडंच बोलावं, पण संतांनी जे बोलायला सांगितले ते बोलावं महाराज. विठ्ठल खूप बोलतो आम्ही, पण
कशासाठी बोलतो तेवढं काय माहितीये? नको त्या गोष्टीचे विनोद या कीर्तनात, नको त्या गोष्टीच्या गप्पा या कीर्तनात नाही महाराज. संतांनी जे सांगितलेलं आहे ते खूप दूर राहू लागलं आणि नको त्या गोष्टीचं अवडंबर जास्त झालं. सगळेच परमार्थ करतात, सगळेच भजन करतात, सगळेच कीर्तन करतात, म्हणून देवाला सगळेच आवडतात असं नाही. नाही, देव तुमच्या वरच्या गोष्टीला बघतच नाही महाराज. नाही, तुमच्या आत काय चालू आहे, तुमच्या आत काय आहे, आत काय दडलेलं आहे, आत काय लपलेलं आहे, आतलं त्याला दिसतं महाराज, दिसतं. आतलं दिसणारे दोघच आहेत या जगात, एक भगवान परमात्मा आणि दुसरे संत. म्हणजे आम्ही काही केलो, कसे केलो तर त्याला काय दिसणार आहे का म्हणली? अरे दिसत नाही, दिसतं, दिसतच की. एक डोळा नाही त्याला, आपल्याला दोन आहेत, त्याला नुसते दोनच नाहीत, त्याला पुष्कळ डोळे आहेत महाराज. लाख आंख से देख रहा है तुझे देखने वाला. सगळ्यांच्या दृष्टीने तोच पाहतो महाराज. आणि तो पाहत असताना बाहेरच नाही, आतलं पाहतो, आतलं पाहतो. आणि आत काय आहे ते पाहिल्यामुळं तर त्याला आवडतं. पहिल्या चरणात अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अंतरीची गोडी घेतो, अंतकरणातलं पाहतो महाराज. तो देवाला आवडावा असं जर वाटत असेल, संतांनी घालून दिलेल्या रस्त्याने चालावं, संतांनी घालून दिलेल्या नियमात जीवन जगावं महाराज. अंतकरणातलं देवाला आवडतं ना. आणि अंतकरणातलं देवाला आवडण्यासाठी जसे संत सांगतात तसं जीवन जगावं. दुसरं काही करायची गरज नाही.
चालत असताना सरळ चालावं. मानव जन्म मिळालेला आहे, माणसाचा देह मिळालेला आहे. चालत असताना कुठं वाकडा पाय पडू नये. चालत असताना सरळ पाय टाकावा महाराज. वाकडा पडलेला पाय घसरत असतो आणि घसरलेला पुन्हा सावरत नसतो महाराज. म्हणून चालत असताना सरळ चालायचं. आपल्याला कुणी आपल्याला बोट दाखवू नये महाराज. कुणी आपल्याकडे बोट दाखवून असं म्हणू नये, अरे बघा म्हणले हो काय हा चोर आहे म्हणू नये. अरे बघा म्हणले हा लुटारू आहे. नाही, चालत असताना सरळ चालायचं. जीवन मानव देह पुन्हा नाही. नाही महाराज. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षात जगणार, शतवर्षात जगणार, शतवर्षात जगणार, शतवर्षात जगणार. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. ही आशीर्वाद मातृ सुतना. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. मानव जन्म मिळालेला आहे महाराज. चांगलं जीवन जगावं, माणसासारखं जीवन जगावं. जर तुम्ही चांगलं जीवन जगत असाल, सरळ जीवन जगत असाल, सत्य बोलत असाल, खरं वागत असाल, आवडतं देवाला महाराज. आवडतं देवाला. आवडेल असं जीवन जगावं. पत्नीने पतीला आवडेल असं जीवन जगावं. शिष्याने गुरुला आवडेल असं जीवन जगावं. पतीला काय आवडतं त्या पतीची आवड बघून पत्नीनं राहावं. गुरुला काय आवडतं त्या सद्गुरूची आवड पाहून शिष्यानं राहावं. भगवंताला काय आवडतं हे भगवंताला काय आवडतं हे पाहावं आणि तसं भक्ताने वागावं. भक्ताने प्रत्येक मानवाने तसं वागावं. प्रत्येकाने. मानव जन्म पुन्हा नाही. नाही महाराज. आम्ही चलत चलत कुणालाही काही बोलतो. बोलताना पाप होतं, चलताना पाप होतं, या शरीराने पाप होतं, मनाने पाप होतं, वाचेने पाप होतं. काया वाचा मन या तिन्हीनेही पाप होतं महाराज. आपण बोलल्यानंतर जर एखाद्याचं नुकसान होणार आहे, शांत बसावं. आपुले वैखरी वेचल्यात, हो पाहे पराचे अनहित, ते विचारुनी चित्तात, मौने काही न बोलावे. आपुली वैखरी वेचल्यात. आपण शब्द बोलल्यानंतर जर दुसऱ्याचं नुकसान होणार आहे, बोलू नये. सत्य बोले मोखे, हो सत्य बोले मोखे, हो
सुखे दुःखवी अनेकांच्या दुःखे. दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर दुःख वाटावं हीच देवाची पूजा आहे. असं जीवन जगणारा देवाला आवडतो महाराज. त्याच्या अंतःकरणातले काय विचार आहेत ते आवडतात देवाला. ज्याच्या अंतःकरणामध्ये सत्याने जागा केलेली आहे, खऱ्याने जागा केलेली आहे, आवडतं ते देवाला महाराज. नाहीतर वरून वेगळा काय आम्ही पांढरे कपडे घालतो महाराज, आणि जर आमच्या आत जर दुसरंच असलं ना नाही आवडत देवाला. तुकोबराय म्हणतात, जाय तिकडे पिढी लोका, जाय तिकडे पिढी लोका. जिथं जातो तिथं लोकाला त्रास देतो म्हणले. त्याला काय चांगलं म्हणतात का म्हणले? नाही हो. जोडी भांडवल थुंका, जोडी भांडवल थुंका. थोर झाला चुका, थोर झाला चुका. वर का नाही घातला, वर का नाही घातला. म्हणजे त्याला वरी का घातलं नाही. थोर झाला चुका. जिकडं जाईल तिकडं जर लोकाला पिडा देत असाल सावध व्हा. हे नाही देवाला आवडत. आपल्या हातून जर एखादी चूक घडत असेल, मुद्दाम चुका करतात महाराज, करू नये. इथं जेही कराल, एक दिवस आकाशात फेकलेला दगड जेवढ्या वेगात तुम्ही आकाशामध्ये फेकता तेवढ्याच वेगात तो दगड परत जमिनीकडे येत असतो महाराज. तसं तुम्ही जेही कराल, जेही करत, कुठलीही कर्मभूमी आहे, जेही पेराल तेच उगवतं महाराज. इथं तेच उगवतं, दुसरं नाही उगवत. म्हणले नाही आम्ही गहू पेरले होते पण ज्वारीच कशी निघाली की? म्हणले नाही, गहू पेरल्यानंतर गहूच निघतात. जैसे करावे वैसे बनावे, जैसे करावे वैसे बनावे, जैसे करावे वैसे बनावे, जैसे करावे वैसे जैसे करावे वैसे भरावे. नका करू काहीच करायचं, जसं केलंय तसं भरावं लागतं. एक दिवस हे नाही चुकत. म्हणून जीवन जगत असताना तेवढंच ओझ उचलावं, आपल्याला नेता येईल. नाहीतर एक दिवस ते ओझ सहन व्हायचं नाही. माफी कुणालाच नाही महाराज. कर्मभूमी आहे, जे केलंय केले कर्म झाले, त्याची भेगा कर्म झाले, त्याची भेगा
केले कर्म झाले तेची भोगाले. कित्येक जण गेले महाराज, उपजले मेले, आयुष्य किती कित्येक गेले, पण कर्म कुणाला चुकलं नाही. कर्म करत असताना विचारपूर्वक करावं महाराज. आमच्या वाचेत एक आहे आणि आमच्या क्रियेत एक आहे. हे जर घडलं ते नाही देवाला आवडत. जसं बोलतो तसंच चलतो महाराज. ज्याची आचरण, ज्याचा आचार, विचार आणि उच्चार हा ज्याचा एकच आहे, ज्याचा उच्चार, आचार आणि विचार हे ज्याचे एकच आहेत, आवडतो तो देवाला महाराज, आवडतो. रावणाने आचार वेगळा घेतला, उच्चार वेगळा होता आणि विचार वेगळा होता महाराज. आचार पाहिला तर वरून कपडे होते महाराजाचे, उच्चार पाहिला आई म्हणाला आणि विचार पाहिला तर अंतकरणातला विचार हा कपटाचा होता. आचारही वेगळा होता, विचारही वेगळा होता, उच्चारही वेगळा होता. नाही आवडला देवाला, नाही. तिथं जाऊन संपवला महाराज. त्याच्या घरात जाऊन जे बोलतो तसंच जीवन जगावं महाराज. बोले ऐसा देवाला कळतं. बोले ऐसा बोले, जेने बोले विठ्ठल जेने बोले विठ्ठल डोले. जे बोलल्यानंतर आमचा भगवान परमात्मा डोलला पाहिजे महाराज. देवाला आनंद वाटला पाहिजे, देवाला आनंद वाटावा. आणि देवाला आनंद वाटण्यासाठी आपल्या अंतकरणातले विचार शुद्ध पाहिजेत, अंतकरणातले विचार पवित्र पाहिजेत, अंतकरणातले विचार निर्मळ पाहिजेत महाराज. हेच निर्मळ नाही आमचं, हे जर निर्मळ नाही ना, कधी येईल देव तिथं? मग नाही. आम्हाला सुद्धा बसण्यासाठी जागा चांगली लागते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवाने गोपाळ राहे तेथे, येवाने गोपाळ राहे तेथे. ये तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवाने गोपाळ राहे तेथे, येवाने गोपाळ राहे तिथं येतो महाराज ज्याचं चित्त निर्मळ आहे, ज्याचं घर निर्मळ आहे, ज्याचं घर पवित्र आहे, निर्मळ आहे, त्याच्या घरी येतोच की. हे अंतकरण चित्त म्हणजे घर आहे. आवडीच्या पाहुण्याकडे जातात का? जो पाहुणा आवडतच नाही त्याच्याकडे जातो आपण. आवडीचे जो आवडीचा पाहुणा आहे त्या आवडीच्या पाहुण्याकडे जातो की, म्हणजे तो पाहुणा आपल्याला आवडतो. तसं देव सुद्धा जो आवडतो त्याच्याकडे येईल. आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रीत, नामाचा उच्चार रात्रीत. आवडे देवाची तो आवडे देवाची तो आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन.
आवडतं देवाला महाराज. ते देव तुमचं अंतकरण पाहतो, देव तुमचं मन पाहतो. तुमच्या अंतकरणामध्ये किती भाव आहे. छोट्या छोट्या लेकरांनी सुद्धा भक्ती केलेली देवाला आवडते. आवडते. एक 5 वर्षाचं बाळ आहे, आईच्या कडेवर बसलेलं आहे आणि सहजच आई त्या लेकराला घेऊन राजवाड्यामध्ये गेलेली आहे. चंद्रसेन राजा आहे महाराज, भगवान महादेवाची आराधना करत बसलेला आहे. राजा आहे महाराज, वैभवामध्ये त्या भगवान महादेवाची पूजा चालू आहे. राजा ध्यानस्थ आहे, भगवान महादेवाची आराधना करू लागलेला आहे. 5 वर्षाचं कडवर बसलेलं ते लेकरू राजा करत असणारा महादेवाची आराधना पूजा पाहू लागलेला आहे. काम झाल्यानंतर ती माऊली घराकडे येते आणि घराकडे आल्यानंतर आपापल्या कामामध्ये गुंतून गेली महाराज. ते लेकरू खेळण्यासाठी बाहेर गेलं आणि खेळण्यासाठी बाहेर गेल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये ते तरळू लागलं. त्याच्या अंतकरणामध्ये वाटू लागलं आपणही महादेवाची पूजा करावी, आपणही करावी की पूजा. लेकरू खेळ खेळत असताना समोर एक मातीचं शिवलिंग बनवलं महाराज. त्याने मातीचं शिवलिंग बनवलेलं आहे, पूजा करू लागला. आता राजासारखी पूजा आहे का महाराज? इथं मातीच घेतली आणि फूल म्हणून वाहिलं, मातीच घेतलेली आहे, पाणी म्हणून वाहिलेलं आहे, मातीच घेतली, नैवेद्य म्हणून दाखवला, मातीचाच शिवलिंग केलेला आहे, मातीचंच फूल म्हणून वाहिलं, मातीचाच नैवेद्य दाखवला, मातीचंच पाणी टाकलेलं आहे. पण अंतकरणामध्ये जी श्रद्धा आहे ना, अंतकरणामध्ये जी भाव आहे, देवा मी तुमची पूजा करू लागलेला आहे. आई हाक मारते लेकराला. खूप वेळ झाली ही पूजा चालू आहे या लेकराची. आईने हाक मारला, बाळा अरे भूक नाही का लागली म्हणले तुला, ये घराकडे. आईच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. आई येते आणि आईनं त्या लेकराचा हात धरला महाराज आणि हात धरून आईनं जाग केलं. पूजा करत जसं राजा ध्यान लावून बसलेला होता तसंच हे लेकरू ध्यानस्थ बसलेलं आहे. आईने म्हणली काय हे मातीचं तयार केलेला खेळ, लेकराचा खेळ आहे. आईला वाटलं लेकरू उपवाशी मरू लागलेला आहे, भूक लागली असेल, बराच वेळ झाला जेवण केलं नाही. आईने ओढायला सुरुवात केली, ते मातीचं शिवलिंग मोडून गेलं. आईच्या हाताला झटका मारला आणि लेकरू धाई मोकलून रडू लागलं महाराज. रडतय टाहू फोडून. कशासाठी रडतय? आई घराकडे नेऊ लागलेली आहे म्हणून नाही. ज्या भगवंताची मी पूजा करत बसलेला आहे, ज्या महादेवाची मी आराधना करत होतो, ज्या भगवंताचं चिंतन मी करत होतो, मी करत असणारी पूजा माझ्या आईनं मोडून टाकली. दुःख झालं महाराज त्या लेकराला. धरणीवर अंग टाकून दिलेला आहे आणि धरणीवर अंग टाकून देऊन रडू लागला, गडबडा लोळू लागला. आई म्हणले बस म्हणले, नाही तर रे माझ्या कुठं पोटाला का, तुझ्यासाठीच आले होते. आईला वाटलं खेळ खेळताना याचा खेळ मी खेळू दिला नाही. आई गेली निघून महाराज. त्या लेकराने एवढा टाहो फोडला, धाई मोकलून ते लेकरू रडू लागलं. एवढं रडू लागलं लेकरू, एवढं रडलं महाराज. त्या लेकरासाठी आमचा भगवान महादेव प्रगट होतात आणि त्या लेकराच्या समोर उभा राहतात आणि त्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवतात, लेकराच्या पाठीवरून हात फिरवतात आणि त्या लेकराला म्हणतात सांग रे बाळा, काय इच्छा आहे तुझी, काय पाहिजे तुला सांग. माझी पूजा केलेली आहे आणि तुझी पूजा मला आवडली, आवडली बरं का तुझी पूजा. 5 वर्षाच्या त्या बाळाची पूजा आवडली महाराज. शिवलीला अमृत ग्रंथामध्ये कथा आहे. श्रीकर नाव आहे या लेकराचं. राजा चंद्रसेन पूजा करत बसलेला होता उज्जैन क्षेत्रामध्ये. तिथली पूजा या आईच्या कडेवर बसून जाणाऱ्या लेकरांनी पाहिली आणि मातीच्या शिवलिंगाची पूजा करून धाई मोकलून लेकरू रडू लागलं. त्याच्यासाठी आमचा भगवान परमात्मा आला.
त्याच्या अंतःकरणातलं प्रेम, त्याच्या अंतःकरणामधली जी भावना आहे ईश्वराबद्दलची, ती आवडली देवाला. शुद्ध ज्याचा भाव झाला ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला दूर नाही महाराज देव. नाही, जिथं भाव आहे देव तिथंच आहे की. शुद्ध ज्याचा भाव झाला, त्या 5 वर्षाच्या बाळासाठी आमचा परमात्मा भगवान महादेव येतात. त्या लेकराने दोन्ही हात जोडले आणि दोन्ही हात जोडून ते लेकरू भगवान महादेवाला म्हणू लागलं, देवा माझ्या आईनं तुमची पूजा मोडलेली आहे. बरं, माझ्या आईने तुमची पूजा मोडलेली आहे. माझ्या आईला माफ करा, माझ्या आईवर दया करा. मी दोन्ही हात जोडून तुमची विनंती करतो, माझ्या आईला माफ करा. बरं, आनंद वाटला महाराज ते आमच्या भगवान महादेवाला. जे मातीचं शिवलिंग केलेलं आहे, खरोखरी शिवलिंग तयार झालं तिथं. जे घर आहे ते घर सुद्धा नवीन तयार झालं. देवाला आवडलं ना एकदा, तुमची भक्ती देवाला आवडली. देवाला आवडावं, आम्ही केलेलं भजन देवाला आवडावं, आम्ही केलेला परमार्थ देवाला आवडावा, आम्ही केलेलं कीर्तन देवाला आवडावं, आम्ही घेतलेलं नाव देवाला आवडावं. सगळ्या गावाला आवडते स्त्री माऊली एक, सगळ्या गावाला आवडते, पतीला आवडत नाही. काय करावं, काय करावं? नाक नाही त्याने वाया गेली, काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही सगळ्या गोष्टीत जर भाव नसेल ना, सगळं व्यर्थ आहे महाराज. आणि देव तुमचं बाहेरचं काहीच बघत नाही. तुमच्या अंगावर कपडे कसे आहेत नाही बघत, तुम्ही आंघोळ केलेली आहे का नाहीच बघत, तुम्ही जेवण करून भजन करतो का उपवासी राहून भजन करतो नाही बघत. प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, महाराज घरी आले, जवळ श्रीकृष्ण भगवंताची छोटी मूर्ती आहे. गावात लग्न झालेलं आहे. सहजच आईला विचारलं, म्हणले आई माझा पती कसा असेल सांग बर. 5 वर्षाच्या वयामधल्या मीराबाईने आईला विचारलं माझा पती कसा असेल सांग. आता त्या 5 वर्षाच्या मीराबाईला आईने काय सांगावं, काय सांगावं त्या लेकराला महाराज. आईने सांगितलं तो जो कृष्ण भगवंताच्या मूर्तीकडे बोट केलेला आहे, म्हणले हाच तुझा पती आहे, असा असेल म्हणली पती. त्याच दिवशी ठरवलं हा माझा पती आहे. त्या दिवशी अंतःकरणातून मनोमन विचार करू लागली, हा माझा पती आहे आणि हाच माझा पती आहे बस. आता दुसरा काही विचारच नाही. त्या मूर्तीकडे पाहूनच पती मानू लागली. काही दिवस महाराज घरी राहिले महाराज, आणि महाराज निघून जाऊ लागलेले होते. महाराज ज्यावेळेस निघून जाऊ लागले
छोटी बाळकृष्णाची मूर्ती नित्यनेमातल्या पूजेतली होती त्यांची. ती महाराज जात असताना मीराबाई त्या मूर्ती मागू लागल्या, रडू लागल्या. म्हणले महाराज तुमच्या हातातली कृष्ण भगवंताची मूर्ती मला द्या. महाराज म्हणतात ही नित्यनेमाची मूर्ती आहे, नित्य पूजेतली मूर्ती आहे, मी नाही देणार. सगळ्यांनी समजावलं महाराज निघून गेले. मीराबाईला चैन पडत नव्हती. प्रत्येक श्वासाला कृष्ण भगवंताचं चिंतन करू लागल्या. महाराज निघून जातात. मीराबाई रडू लागल्या, धाई मोकलून रडतात. रात्र झाली. महाराज इकडं त्यांच्या आश्रमामध्ये गेलेले, झोपले महाराज. मध्यरात्र झालेली आहे. आमचा कृष्ण भगवान महाराजाच्या स्वप्नामध्ये जातात आणि गुडघे टेकवले. महाराज आमच्या भगवंताने गुडघे टेकून दोन्ही हात जोडले. महाराज मला तुम्ही त्या मीराबाईच्या घरी नेऊन द्या, मला मीराकडे द्या. दोन्ही हात जोडून आमचा भगवान विनंती करू लागला, महाराज मी विनंती करतोय तुम्हाला, मला मीराच्या स्वाधीन करा. 5 वर्षाचं वय होतं आमच्या मीराबाईचं. जगाचा मालक असणारा, ब्रह्मांड नाथ असणारा महाराजाच्या समोर गुडघे टेकून दोन्ही हात जोडून विनंती करू लागला, महाराज मला मीराकडे द्या. जी लहान मीरा माझ्यासाठी मागणी घालत होती त्या मीराच्या स्वाधीन मला करा. महाराजाला वाटलं दिवसभर हेच बघितलेलं आहे. म्हणले लेकरू रडू लागलेलं होतं, मूर्ती मागू लागलेलं होतं. लहान लेकर काय महाराज मूर्त्या मागतात, बाहुल्या मागतात, खेळ मागतात, तसं ते लेकरू मागू लागलेलं आहे. महाराज जागे झाले, परत झोपले. परत डोळा लागला. परत आमचा भगवान स्वप्नामध्ये येतात, दोन्ही हात जोडतात, महाराज मला मीराकडे नेऊन द्या. जागे झाले, झोपले नाहीत. सूर्योदय होताच ती मूर्ती घेऊन आमच्या मीराबाईच्या घराकडे जातात, राजवाड्यामध्ये जातात आणि घरातल्या सगळ्यांना सांगतात, अहो हे तुमची जी मीरा आहे ना ही साधी नाही. यांना वाटलं लेकरू रडू लागलेलं होतं, मूर्ती मागू लागलेलं होतं आणि म्हणून महाराजाला वाटलं हे घरचे नाराज होतील, म्हणून महाराज मूर्ती देण्यासाठी आली असं घरच्यांना वाटू लागलं. महाराज अहो लेकराचं काय मनावर घेता म्हणले. नाही सहज उग मागितलेला आहे, जा म्हणले परत घेऊन. अहो नाही हो, ही जी तुमची मीरा आहे ही साधी नाही. अखिल कोट ब्रह्मांड नायक सर्व सत्ताधीश असणारा भगवान माझ्या स्वप्नामध्ये आला. गुडघे टेकले, दोन्ही हात जोडून मला सांगत होता मीराच्या स्वाधीन करा, मीराच्या स्वाधीन करा. 5 वर्षाचं वय आहे. तिच्या अंतकरणातला भाव आमच्या भगवंताला आवडला. तिच्या अंतकरणातलं प्रेम आमच्या देवाला आवडलं. तिच्या अंतकरणातला भाव आमच्या देवाला आवडला. अंतरीची घेतो गोडी. किती भाव आहे, किती प्रेम आहे हे पाहतो महाराज. काही केलं नव्हतं. आमच्या गोकुळामधल्या जेवढ्या गोपी होत्या काय करत होत्या? त्या काय आमच्यासारखं कमर बांधून कीर्तन नव्हत्या करत, पण त्यांच्यासाठी आमचा भगवान परमात्मा वेडा झालेला होता. वेडाच होता महाराज. त्या रास लीलेमध्ये प्रत्येकीला वाटू लागलं देव इथं जवळच आहे, पण थोडा वेळ देव अंतर्धान झाले महाराज. सगळ्यांनी अंग धरणीला टाकलं, रडू लागल्या. कुणी वक्षस्थळ बडवत होत्या, कुणी स्वतःचे केस तोडत होत्या, कुणी माती घेऊन आपल्या मुखात घालत होत्या. आता भगवंताशिवाय आमचा प्राण राहणार नाही ही अवस्था त्यांची झालेली आहे महाराज. डोळ्यातून अश्रूच्या धाराने तिथं चिखल झालेला आहे. काय मोकलिले वनी सावजांनी वेडिले, विरावस्था निर्माण झालेली आहे त्यांची. ती अवस्था प्राण कंठात आला, देव प्रगट झाले महाराज. अरे देवा किती रडलो म्हणले आम्ही तुझ्यासाठी, किती टाहो फोडला तुझ्यासाठी. देव म्हणतात खरं आहे ना, माझ्यासाठी रडलात म्हणून तर आलो. सगळे रडतात म्हणले स्वतःसाठी, सगळे रडतात स्वतःच्या स्वार्थासाठी, सगळे रडतात स्वतःचं घरानं मांडून. माझ्यासाठी कोणीच रडत नाही म्हणले. माझ्यासाठी रडायला कोणीच मोकळा नाही.
मला आवडतं माझ्यासाठी रडलेलं, मला आवडतं माझ्यासाठी पडलेलं, मला आवडतं माझ्यासाठी धाई मोकलून लोळलेलं. हे आवडतं, हे आवडतं तुला, हे तुला आवडतं का मुली? मग नको जीव आमच्या जवळ, रडू दे आम्हाला. हे गोपीचं प्रेम आहे महाराज. त्या गोकुळातल्या गोपींना ते प्रेम प्राप्त झालं म्हणून भगवान परमात्मा प्राप्त झाला. अंतकरणातलं देव पाहतो आणि देव त्यांचा सोयरा होतो महाराज. देव सोयरा सोयरा देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, दिनाचा सोयरा आहे आमचा परमात्मा. त्याच्या अंतकरणामधली व्याकुळता, त्याच्या अंतकरणामधला भाव आमचा भगवान जाणतो महाराज आणि त्याचा पाहुणा होतो. दीन व्हावं देवाच्या समोर, संताच्या समोर दीन व्हावं, संताच्या समोर लीन व्हावं. आम्ही संताकडे जातो, आम्ही कुणीतरी आहोत म्हणून जातो. देवाकडेही जातो, आम्ही कुणीतरी आहोत म्हणून जातो. आपलं सगळा मोठेपणा दूर ठेवावं. काहीच नाहीत महाराज आपण, कुणीच नाहीत. श्वास घेण्याची सुद्धा आपल्या हातामध्ये शक्ती नाही किंवा स्वातंत्र्य नाही. हे श्वास सुद्धा त्याचे. दीन कुणाला म्हणतात? दीन ज्याला कुणाचाच आधार नाही त्याला दीन म्हणतात. आम्हाला वाटतं आम्हाला काही थोडा आधार आहे का? कितीतरी आमचा परिवार मोठा आहे, कितीतरी आमचे पाहुणे मोठे आहेत. माझ्याकडे काही कमी आहे का? आम्हाला पैशाला कमी नाही, आम्हाला कशालाच कमी नाही म्हणले. आणि मग असा असणारा काही दीन म्हणतो का स्वतःला? नाही, स्वतःला दीन समजावं महाराज. आणि दीनच आहेत आपण. जीव हा दीनच आहे महाराज. काय आहे आपल्या हातामध्ये? कुणाचा आधार आहे आपल्याला? हे जे सगळे हे काही काळापुरते, काही क्षणापुरते, काही दिवसापुरते, काही वर्षापुरते. पण देव हा पूर्वी आमचाच होता, आताही आमचा आहे, पुढेही आमचाच आहे. फक्त त्याचा आधार घ्यावा, त्याच्या समोर जावं, दोन्ही हात जोडावे आणि त्याला म्हणावं, देवा देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा
दोन्ही हात जोडून त्याला म्हणावं, देवा तू माझा आहेस, मी तुझा आहे, कोण आहे तुझ्याशिवाय आम्हाला. दीन व्हावं देवाच्या समोर महाराज, लीन व्हावं. तुम्ही देवाच्या समोर जर दीन झालो ना, देव तुमचा पाहुणा होतो. कारण देव दिनाचा नाथ आहे. दीनानाथ दीनबंधू नाम तुझ साजे, पतित पावनाईसे ब्रिदावळी गाजे. पतिताला पावन करणारा आमचा जगाचा मालक आहे, पण त्याच्या समोर दीन व्हावं महाराज, लीन व्हावं, नम्र व्हावं. आणि जो नम्र झाला देव त्याच्याकडेच येतो महाराज. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंत. त्याच्याच हात देव आहे. पण आम्ही नम्र नाही होत, आम्ही असे ताटच्या ताटच असतो महाराज. नम्र व्हावं. आम्ही नम्र नाही, नम्री आहोत आम्ही. दोन्ही हात जोडावं, संताच्या चरणावर नतमस्तक व्हावं, भगवंताच्या चरणावर नतमस्तक व्हावं, लीन व्हावं, दीन व्हावं. दीन झालो देव तुमचा आहे. सोयरा सजन कृष्ण कृष्ण माझा तो सोयरा आहे की महाराज. दिनाचा नाथ आहे, दिनाचा सोयरा आहे तो. दिनाचा सोयरा आहे महाराज. पंढरी शेजारी आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाये उभा भेटीचे आवडी. दिनाचा सोयरा आहे, दीन व्हावं महाराज, दीन व्हावं. त्याच्यासाठी आमचे विदुर काका दीनच झाले होते. त्याच्यासाठी आमची सुलभा माता दीनच होत्या. त्या भगवंतासाठी आमची शबरी माता दीनच झालेली होती. त्यांच्या घराचा रस्ता विचारत गेला आमचा परमात्मा. खूप मोठे मोठे वाडे होते महाराज त्या दुर्योधनाचे, नाही थांबले. पण आमचा जगाचा मालक असणारा भगवान दिनाचा नाथ आहे. ज्याला कुणीच नाही त्यानं देवाला माझं म्हणायचं महाराज. बस देवाला तुम्ही माझं म्हणून बघा. जर तुम्ही देवाला माझं म्हणले ना, देव सुद्धा तुम्हाला माझं म्हणतो. माझं आम्ही देवाला माझं म्हणत नाहीत, देव सुद्धा आपल्याला माझं म्हणत नाही. आवडीने भावे हरे नाम, आवडीने भावे हरे नाम घ्यायचे.
आमच्या शबरी मातेनं भगवंताचं चिंतन केलेलं होतं. कोणत्या दिवशी कोणत्या दिशेनं माझा भगवान येईल रोजच विचार करत होत्या महाराज. आलाही तो दिवस ज्या रूपाचं चिंतन आमची शबरी माता करत होती आमच्या भगवंताने तसंच रूप धारण केलेलं आहे. शबरी मातेनं भगवान प्रभू रामचंद्रांना पाहिलेलं नव्हतं किंवा मातंग ऋषींनी काही फोटो दाखवलेली नव्हती की भगवान प्रभू रामचंद्र असे आहेत. नाही, जगाचा मालक आहे आणि एक दिवस तुझ्याकडे येईल, फक्त तू चिंतन करत राहा. आमच्या शबरी माता चिंतन करत होत्या. आणि कसा असेल माझा भगवान, माझा भगवान असा असेल का, माझा भगवान असा असेल का, हेच चिंतन होतं महाराज. विचाराचं जे रूप तयार झालेलं होतं शबरी मातेच्या आश्रमामध्ये जात असताना आमच्या भगवंताने शबरी माता ज्या रूपाचं चिंतन करत होत्या तसंच रूप धारण केलेलं होतं महाराज. दिनाचा सोयरा आहे आमचा भगवान. आम्ही दीन व्हावं, बुडू लागलेले, बुडालेले आहेत आम्ही या बहुरूपी समुद्रामध्ये. कोणीच हात देत नाही आपल्याला. हात देणारा फक्त तो आहे महाराज. हाताला धरून बाहेर काढणारा फक्त जगाचा मालकच आहे. त्याला विनंती करावी. पकडलो हात बनवारी, नहीं तो डूब जाएंगे. त्याला रोज विनंती करावी, देवा तू आमच्या हाताला धर, नाहीतर आम्ही बुडून जाऊ. आमचं काय बिघडणार आहे. हमारा कुछ न बिगडेगा, तुम्हारी लाज जाएगी. आमचं काय जाणार आहे मुले, तुझीच लाज जाईल की. आम्ही दीन आहोत रे, पण लाज तुझी जाईल. बघा म्हणले आयुष्यभर भजन केलेलं आहे, आयुष्यभर तुमचं नाव घेतलेलं आहे, आणि बघा म्हणले देवाचं भजन करणाऱ्याचं असं झालं, तुझी लाज जाईल. ठरी है पाप की गठरी, हमारे सर पे ये भारी, वजन पापों का है भारी, इसे कैसे उठाएंगे. फंसी है भंवरे में नैया, प्रभु अब डूब जाएगी. या भवरूपी समुद्राच्या भवऱ्यामध्ये आम्ही गुंतून पडलो. रवैया आप ही मोहन, इसे कैसे निभाएंगे. तूच बाजूला केलं पाहिजे याच्यातून. दीन व्हावं, आणि दीन झालो ना देव पाहुणा होतो महाराज तुमचा. तुकोबाराय दीन होते, तुकोबाराय नम्र होते, तुकोबाराय दीन होते. म्हणून तर पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. पाहुणे येतो, पाहुणे तर येतो, पण पाहुण येतो महाराज. पाहुणा होतो, पाहुणा होतो. पाहुण्याचा पाहुणा होत असताना, पाहुण्याचा पाहुणा होत असताना पाहुण होतो का न पाहता होतो. पाहुणच होतो की. पाहुण्याचा पाहुणा होत असताना पाहुण पाहुणा होतो महाराज. अगोदर पाहिलं जातं आणि मग पाहुणा होतो. देव सुद्धा पाहुणा होत असताना पाहत असेल की. देव पाहतो महाराज. हमने आंगन नहीं बुहारा, चंचल मन को नहीं संवारा, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान. आम्ही स्वच्छच केलं नाही म्हणले, कसा भगवान आमच्या घरी येईल. आमच्या तुकोबारायचं घर मोडकं होतं पण निर्मळ होतं महाराज. आमच्या तुकोबारायची झोपडी मोडकी होती पण पवित्र होती. पाहुणे घरासी, घर पाहून आमच्या तुकोबारायच्या घरी आले. आमच्या विदुर काकांची झोपडीच होती पण
त्यांच्या घरी आमचा परमात्मा गेला. उद्धवा चला जाऊ विदुरा उद्धवा चला जाऊ विदुरा महाराज विदुर काकाच्या घरी गेली. त्या कुंभ आपल्या रावणात दुर्योधनाच्या महालात नाही थांबली. नाही, उद्धवजी चलो युधुरा घर जावे. उद्धवाला म्हणतात चला मुली विदुर काकाच्या घरी जायची. पाहुणा जोडला, जगाचा मालक पाहुणा जोडावा. पाहुणे जोडतो आम्ही. खूप या शरीराला पाहुणे जोडले महाराज, खूप. पण जगाचा मालक पाहुणा जोडायचा राहूनच गेला. किती वय झालं आमचं? आमचं 40 वर्ष, 35 वर्ष, 80 वर्ष जाऊ लागलेलं आहे. कधी जोडणार आहेत जगाच्या मालकाला पाहुणा म्हणून? जाऊ लागलेलं आयुष्य कधी संपेल, कोणत्या क्षणाला शेवटचा क्षण संपेल सांगता येत नाही. एक एक क्षण निघून जाऊ लागलेला आहे. चली जा रही है उमर धीरे धीरे. क्षणाक्षणानं आयुष्य जाऊ लागलेलं आहे. पल पल आठो पहर धीरे धीरे. पल पल आठो पहर धीरे धीरे. चली जा रही है उमर धीरे धीरे. चली जा रही है उमर धीरे धीरे. जाऊ लागलं क्षणाक्षणानं आयुष्य जाय पल पल तुझला कैसे आयुष्य जात पल पल तुझला कैसे कळेना. 2 दिवसाची तनू आलासी की रे पाहुणा. 2 दिवसाचीच तनू आहे, 2 दिवसाचं आयुष्य आहे, जाऊ लागलेलं आहे. आयुष्य जात आहे पहा.
एका एका क्षणाची मोजदात करत बसलेला आहे. प्रत्येक क्षण मोजतोय. आम्ही मोजतो महाराज, आम्ही मोजतो की, आम्ही मोजतो किती झाले आणि तो मोजतो किती राहिले. ते मोजतोच की, पण तो किती राहिले मोजतो आणि आम्ही किती झाले मोजतो महाराज. म्हणजे 30वा वाढदिवस आहे, 32वा आहे, 35वा आहे, 40वा आहे, 80वा, 90 वर्षाचे वाढदिवस होतात महाराज, मोजतात. पण तो किती राहिले मोजतो. सगळं बालपण निघून गेलं. बचपन बीता जवानी बीती. लहानपण बाळपण निघून गेलं, तारुण्यही निघून गेलं. होगा बुढापे का असर धीरे धीरे, तेरे हाथ पाँव में बल ना रहेगा. होगा बुढापे का असर धीरे धीरे. म्हातारपण येणार आहे, मग कधी पाहुणा जोडणार त्या देवाला. दीन व्हावून त्या भगवंताला पाहुणा म्हणून जोडण्याचा प्रयत्न करा. दीन झालो, अंतःकरण निर्मळ केलं, निर्मळ अंतःकरणाने भगवंताकडे गेलो, भगवान परमात्मा तुमचा पाहुणा होतो. पाहुणा झाला मग पाहुणा काहीच कमी पडू देत नाही महाराज. तिसऱ्या चरणाच झाला तो त्याच्या पाहुण्याला काहीच कमी पडू देत नाही. नाही, आपल्या व्यवहारातले जे पाहुणे आहेत, तुमच्याकडे काही असेल तर ते तुमच्या सोबत नातं सांगतात. तुमच्याकडे जर काही नसलं ना, नातं सुद्धा सांगत नाहीत महाराज. अहो दूरचे काय, भाऊ सुद्धा भावाला किंमत देत नाही पैसे नसल्यास. आमचे कबीर महाराज म्हणतात, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई. कोणीच नाही म्हणले. माय बाप बंधु जोरू और बहीन साले, जिसका यारो भला किया वो भी मीठा न बोले.
सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. सगळे पैशाचे भाऊ आहेत महाराज. किती जरी जवळचा पाहुणा झाला आणि आपली परिस्थिती जर घसरलेली असेल, पाहुणा नातं नाही सांगत, पण आमचा जगाचा मालक जर पाहुणा झाला ना, एकदा जर त्याने नातं जोडलं महाराज, स्वतःचं वैभव आपल्या पाहुण्याला देतो. असा पाहुणा कोणता आहे सांगा? खूप श्रीमंत पाहुणा आहे, त्याची श्रीमंती तुम्हाला देतो. आहे का कोणता पाहुणा? नाही. अहो, नातं बंद करतात. आपली परिस्थिती घसरलेली असेल, त्यांच्या कार्यक्रमाला बोलवत नाहीत, त्यांच्या पत्रिका सुद्धा आपल्याला येत नाहीत महाराज. पण आमचा जगाचा मालक असणारा असा पाहुणा आहे, त्याने एकदा का नातं आपल्याशी जोडलं महाराज. देवास खाजारी, वा, देवास खाजारी, देवास पाहुणा झाला. विश्व अवघे कृपा करी, जग अवघे कृपा करी महाराज. देवाला पाहुणा बनवा, देवाला सोयरा बनवा. देव सोयरा होतो. आम्ही देवाचे सोयरे होण्याचा प्रयत्न करत नाही. देव होत नाही का सोयरा? होतो. आणि एकदा का देव आमचा पाहुणा झाला, त्याचं वैभव आम्हाला देतो महाराज. दिलेलं आहे त्याने. काय त्याचं वैभव? वैभव म्हणजे काय आहे? जे देवा ज्याच्याकडे जे असतं त्याला वैभव म्हणतात. देवाची श्रीमंती आहे. वैभव म्हणजे ऐश्वर आहे. काय आहे देवाचं ऐश्वर महाराज? ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहाही गुणवर्य वसते जेत, म्हणून तो भगवंतो. ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेत. हे देवाचं वैभव आहे. आणि हे देवाचं वैभव स्वतः परमात्मा ज्याच्याशी नातं जोडतो त्याला देतो महाराज. आमच्या भगवान हनुमंतरायाशी नातं जोडलं, एक वैभव दिलं. अर्जुनाला एक दिलेला आहे, ब्रह्मदेवाला एक दिलेला आहे. प्रत्येकाला एक एक हे वैभव दिलेला आहे महाराज. कोणता कोणत्या भक्ताला काय काय वैभव दिलं बघा. यशे थोरविला मारुती, यश आमच्या हनुमंतरायाला दिलेलं आहे. बिभीषण केला लंकापती, बिभीषणाला श्री दिलेली आहे, लक्ष्मी दिलेली आहे. औदार्य देवनी करना हाते, कीर्ते दिगंते वाढवली महाराज. आमच्या कर्णाची कीर्ती वाढवली. उदार कर्ण आहे म्हणून प्रत्येक भक्ताला आपलं वैभव दिलेलं आहे. हे भगवंताचं वैभव आहे. हे भगवंताचे जे गुण आहेत हेच भगवंताचं वैभव आहे महाराज. ज्ञान नावाची गोष्ट ब्रह्मदेवाला दिलेली आहे. ज्ञाने उपदेशिला चतुरानन, वैराग्य शुकाते बोधून, ऐश्वर्य वाढविला अर्जुन. अर्जुनाला ऐश्वर्य दिलेलं आहे महाराज. ऐश्वर्य जे स्वतःचं विश्वरूप आहे, भगवंताचे ऐश्वर्य, ते स्वतःचं विश्वरूप अर्जुनाला दिलेलं आहे. ते बाकी कुणाला नाही दिलं. ज्ञान नावाची गोष्ट ब्रह्मदेवाला दिली आणि वैराग्य शुकाचार्याला दिलेलं आहे. शुका एवढा विरक्त कोणी नाही, वैराग्यवान कोणीच नाही. प्रत्येक पाहुणा झाला ना महाराज, आपलं वैभव देतो. दिलेला आहे, देतोच. काय दिलं नाही. आमच्या सुदामजीचे मुठभर पोहे घेतले, मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला का. वैभव दिलं की आपलंच, आपल्याची देशी पद्धत असा.
स्वतःचं पद भगवान परमात्मा आपल्या भक्ताला देतो नाही हो, सोबत जेवतो सुद्धा म्हणले शेवटच्या चरणात. तू कामाने जेवी साले, तू कामाने जेवी साले, तू कामाने जेवी साले, तू कामाने जेवी
आमच्या गोपाळांच्या सोबत जेवण केलेलं आहे. त्यांच्या तर शिळ्या भाकरी खायच्या महाराज, उष्ट खायचं. ते गोपाळांनी दात घासले होते का बघायचं नाही, त्यांच्या हातातलं विष काढून घेऊन खायचं महाराज. योगियांच्या ध्यानानं ये भाकरी त्यांच्या मागुनी खाय. जे योग्यांच्या ध्यानात न येणार आमचा भगवान परमात्मा त्यांच्या जवळच्या भाकरी खातो महाराज, जेवण करतो, कारण त्यांचं प्रेम आहे. ज्यांनी भगवंताला प्रेम दिलं भगवान परमात्मा सुद्धा त्याला प्रेम देतो. त्याला पाहुणा बनवायचं. बघा या मरक्या लोकातले हे नासके पाहुणे काहीच कामाला येणार नाहीत. अविनाशी परमात्म्याला जर तुम्ही पाहुणा बनवलो ना, तो परमात्मा तुम्हालाही त्या पदापर्यंत घेऊन जातो आणि स्वतः सारखं स्वरूप देतो, स्वतः सारखंच बनवतो. अविनाश करी आपुली आईशे लावी मना पिशे गोविंदाचे, म्हणून दीन व्हावं, लीन व्हावं, अंतकरण निर्मळ करावं आणि भगवंताचं भजन करून स्वतःचं कल्याण करून घ्यावं. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय